तुम्ही औषध, चहा, कॉफी, दूध आणि एनर्जी ड्रिंक सोबत घेत आहात का? ही एक सवय तुमच्या औषधीचा 50% पर्यंतचा परिणाम कमी करू शकते. तर मित्रांनो नमस्कार, मी फार्मागर्ल कोमल आज आपल्यासमोर एक नवा व्हिडिओ घेऊन आली आहे. तर चला बघूया. पहिला, चहा. चहामध्ये टॅनिन असतात आणि टॅनिन औषधाला शोषून घेत असतं. त्यामुळे शरीरामध्ये औषध बरोबर काम करत नाही. त्यामुळे कधीही औषध घ्यायच्या आधी किंवा औषध घेतल्यानंतर 1 तासांनीच चहा प्यावा. दुसरं, कॉफी. कॉफीमध्ये कॅफीन असतं. त्यामुळे आपल्या हृदयाचे ठोके वाढू शकतात आणि त्यासोबतच घाबरटपणा आणि आम्लपित्ताचा त्रास पण उद्भवू शकतो. आणि त्यासोबतच महत्त्वाचं म्हणजे कॅफीन असल्यामुळे औषधीसोबत कॉम्बिनेशन होऊन एक साईड इफेक्ट पण बनू शकतो. म्हणून कधीही कॉफी प्यायची असल्यास औषध घ्यायच्या 1-2 तासाआधी किंवा 1-2 तासानंतरच घ्यावी. तर दूध. दुधामध्ये कॅल्शियम असतं आणि कॅल्शियम काही औषधांना चिकटत असतं. त्यामुळे आपलं औषध शोषलं जात नाही, जसं की आयरनच्या गोळ्या आणि अँटीबायोटिक्स. चौथं, एनर्जी ड्रिंक. एनर्जी ड्रिंक तर अजिबात घ्यायचं नाही, कारण की एनर्जी ड्रिंकमध्ये कॅफीन आणि केमिकल असतात. त्यामुळे आपल्या मेंदूवर आणि झोपेवर असर होऊ शकतं आणि त्यासोबतच साईड इफेक्ट पण खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतात, जसं की चक्कर येणे, छाती धडधडणे, बीपी, एन्झायटी आणि कधीकधी इमर्जन्सी पण होऊ शकतं. म्हणून कधीही औषध घेताना या गोष्टीचा विचार करावा. औषध नेहमी साध्या पाण्यासोबतच घ्या. प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक औषधी वेगळी असतात. म्हणून काही शंका असल्यास डॉक्टर किंवा फार्मासिस्टचा सल्ला नेहमी घ्या. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब नक्की कराल. धन्यवाद.